नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय या अभ्यास केंद्रातील मी सहमंत्रक डॉक्टर ज्योतिराम गाडगे आपल्या सर्वांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्स 276 या विषयाचा एक कंटेंट्स आपण समजून घेणार आहोत। इकॉनॉमिक 276 या विषयाचं सर्वप्रथम आपण जे काही नाव आहे ते आपण समजून घेऊया। इको 276 या पेपरचं नाव आहे सार्वजनिक वित्त व्यवहार। या सार्वजनिक वित्त व्यवहारालाच इंग्लिशमध्ये पब्लिक फायनान्स असंही म्हणतात। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पब्लिक फायनान्स म्हणजे काय आणि पब्लिक फायनान्सची असणारी व्याप्ती समजून घेणार आहोत। पब्लिक फायनान्सलाच मराठीमध्ये सार्वजनिक आयव्यय किंवा सार्वजनिक वित्त व्यवहार असं म्हणतात। सार्वजनिक आयव्यय, सार्वजनिक आय म्हणजे सार्वजनिक उत्पन्न, आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च। सार्वजनिक आयव्यय म्हणजे सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च। खऱ्या अर्थाने ही संकल्पना केव्हा अस्तित्वात आली, कशा प्रकारे अस्तित्वात आली याच्यापासून आपण सर्वप्रथम समजून घेऊया। मानवी संस्कृतीमध्ये जसे बदल होत गेले तसे मानवाचे आर्थिक व्यवहाराचे स्वरूपसुद्धा बदलत गेले। तुम्हा सर्वांना माहीत आहे, पैसा अस्तित्वात येण्यापूर्वी वस्तुविनिमय पद्धत होती। वस्तुविनिमय याचा अर्थ एक वस्तू द्यायची आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घ्यायची, म्हणजे वस्तूचा विनिमय होता। जेव्हा पैसा अस्तित्वात नव्हता तेव्हा वस्तुविनिमय पद्धत होती, म्हणजे एक वस्तू द्यायची आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घ्यायची। परंतु खऱ्या अर्थाने याच्यामध्ये अनेक उणिवा होत्या, अनेक दोष होते। अर्थातच जशी गरज निर्माण झाली त्याप्रमाणे पैसा अस्तित्वात आला गेला आणि अशा प्रकारे आर्थिक देवघेव ही पैशात होऊ लागली। याचाच अर्थ असा की लोकांकडे पैसे येऊ लागले आणि त्यातून ते खर्च करू लागले। यालाच जमा खर्च असं म्हणतात। लोकांच्याकडे पैसे येऊ लागले म्हणजे उत्पन्न येऊ लागलं आणि आलेल्या उत्पन्नातून ते खर्च करू लागले, म्हणजे जमा आणि खर्च, म्हणजे उत्पन्न मिळालं आणि त्यातून ते खर्च करू लागले। अशा प्रकारे उत्पन्न आणि खर्च ही व्यक्तीच्या दृष्टीने संकल्पना अस्तित्वात आली, म्हणजे व्यक्तिगत आयव्यय म्हणजे व्यक्तिगत वित्त व्यवहार अस्तित्वात आले। ज्याप्रमाणे व्यक्तिगत वित्त व्यवहार महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे शासकीय पातळीवर सुद्धा सरकारला मिळणारं उत्पन्न आणि सरकारचा होणारा खर्च ही संकल्पना सरकारच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाची ठरू लागली। मित्रहो, अशा प्रकारे सरकारच्या दृष्टीने सुद्धा पब्लिक फायनान्स ही संकल्पना महत्त्वाची ठरली गेली। सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भात अत्यंत शास्त्रीय आणि पद्धतशीर मांडणी सर्वप्रथम C.F. बॅस्टबल यांनी 1892 मध्ये पब्लिक फायनान्स या ग्रंथामध्ये केली। म्हणजे 1892 मध्ये पब्लिक फायनान्स या नावाचा ग्रंथ C.F. बॅस्टबल यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भात अत्यंत शास्त्रीय आणि पद्धतशीर मांडणी या सार्वजनिक वित्त व्यवहाराची केली। पुढे 1922 मध्ये प्रिन्सिपल ऑफ पब्लिक फायनान्स हा ग्रंथ डाल्टन यांनी लिहिला आणि अत्यंत सुलभरित्या हा विषय त्यांनी हाताळला गेला। 1928 मध्ये पिगू यांनी ए स्टडी ऑफ पब्लिक फायनान्स या पुस्तकात या पब्लिक फायनान्सचं समग्र असं विवेचन केलं। तसेच J.M. केन्स यांनी 1936 मध्ये एक ग्रंथ प्रकाशित केला। त्या ग्रंथाचं नाव होतं
दी जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार या विषयाला खऱ्या अर्थाने अधिक महत्त्व प्राप्त झालं. 1929मध्ये जागतिक महामंदी आणि पुढे दुसरं महायुद्ध यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहाराला अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून प्राधान्य देण्यात आलं. एकंदरीत आत्तापर्यंत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा पब्लिक फायनान्स या संकल्पनेचा उगम कसा झाला आणि त्या संकल्पनेचा विकास कशाप्रकारे होत गेला. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने 1929मध्ये जी काही जागतिक मंदी आली आणि जे काही दुसरं महायुद्ध घडून आलं गेलं, यामुळे या सार्वजनिक वित्त व्यवहाराला अर्थशास्त्रामध्ये एक स्वतंत्र शाखा खऱ्या अर्थाने प्राप्त झाली गेली. यानंतर आपण सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय ते समजून घेऊया. खरं तर सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा सार्वजनिक आयव्यय म्हणजे सरकारचे उत्पन्न आणि सरकारचा खर्च. सार्वजनिक म्हणजे सरकारी किंवा शासकीय आणि आयव्यय म्हणजे उत्पन्न आणि खर्च. म्हणजे सार्वजनिक आयव्यय म्हणजे सरकारचे उत्पन्न आणि सरकारचा खर्च. एकंदरीत व्याख्येमध्ये जरी आपण समजून घेतलं तरी सरकारला मिळणारं उत्पन्न आणि सरकारचा होणारा खर्च याची पद्धतशीर मांडणी म्हणजे काय तर सार्वजनिक वित्त व्यवहार. डॉक्टर डाल्टन यांनी या सार्वजनिक वित्त व्यवहाराची किंवा पब्लिक फायनान्सची जी काही व्याख्या दिली आहे ते आपण समजून घ्या. सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असलेल्या अनेक विषयापैकी एक आहे. ते सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक खर्च यांचे परस्पराशी समायोजन यांच्याशी संबंधित आहे. उर्सुला हिक्स यांच्या मते इच्छांची सामुदायिक तृप्ती आणि आपल्या उद्दिष्टापूर्तीसाठी सरकारी संस्था आवश्यक तो निधी उभारतात. त्या पद्धतीचे परीक्षण मूल्यमापन करणे हा सार्वजनिक वित्त व्यवहाराचा मुख्य आशय आहे. तर टेलर यांच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार शासन संस्थेशी संबंधित संघटित गटांच्या लोकांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असतात. सरकारच्या वित्त व्यवहारात निधीची उभारणी आणि विनियोग यांचा समावेश होतो. या सर्व व्याख्येवरून तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाच्या कार्यपद्धतीवर केंद्रित असलेल्या बहुअंगी प्रश्नाला रूढार्थाने सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणून समजले जाते. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा होणारा खर्च याला काय म्हणतात? सार्वजनिक वित्त व्यवहार असं म्हणतात, सार्वजनिक आयव्यय असं म्हणतात किंवा पब्लिक फायनान्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण सार्वजनिक आयव्ययाची म्हणजेच सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याप्ती समजून घेणार आहोत. खरं तर व्याप्ती म्हणजे काय तर व्याप्ती म्हणजे सरकारला मिळणारं उत्पन्न आणि सरकारचा होणारा खर्च या शाखेमध्ये म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो ते घटक आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. अर्थात अभ्यासाचे विषय आपण समजून घेणार आहोत. सार्वजनिक आयव्ययाच्या अर्थात वित्त व्यवहाराच्या व्याप्तीचा पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे सार्वजनिक उत्पन्न. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला कोणकोणत्या मार्गापासून उत्पन्न प्राप्त होतं. सरकारला खऱ्या अर्थाने दोन मार्गापासून उत्पन्न प्राप्त होतं. एक म्हणजे टॅक्सेबल इन्कम आणि दोन म्हणजे नॉन टॅक्सेबल इन्कम. म्हणजे करापासून उत्पन्न आणि बिगर करापासून उत्पन्न हे खऱ्या अर्थाने सरकारचे उत्पन्नाचे दोन मार्ग आहेत. मित्रहो, ज्याप्रमाणे व्यक्ती उत्पन्न मिळवतो त्याप्रमाणे सरकारसुद्धा उत्पन्न मिळवतं. सरकार कोणत्या घटकापासून उत्पन्न मिळवतं तर सरकार करापासून आणि बिगर करापासून उत्पन्न मिळवतं. आता करापासून उत्पन्न जर विचारामध्ये घेतलं तर कर हे अनेक प्रकारचे आहेत. खरं तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा प्रकारे कराचे दोन महत्त्वाचे वर्गीकरण आहे. अशा प्रकारे सरकार
करापासून आणि बिगर करापासून, आता बिगर करापासून उत्पन्न म्हणजे कोणतं उत्पन्न, तर सरकारचे अनेक प्रकारचे उपक्रम असतात आणि त्या उपक्रमापासून सरकारला जे काही उत्पन्न मिळतं ते उत्पन्न म्हणजे बिगर करापासून उत्पन्न. म्हणजे सरकार लोकांच्या कल्याणासाठी जो काही खर्च करतं तो खर्च करण्यासाठी उत्पन्न मिळवतं. मित्रो, अशा प्रकारे सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारचे उत्पन्न, सरकारला वेगवेगळ्या घटकापासून प्राप्त होणारे उत्पन्न. सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याप्तीचा दुसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे सार्वजनिक खर्च. आता सरकारने एका बाजूला उत्पन्न मिळवलेलं आहे. हे मिळवलेलं उत्पन्न सरकार जनतेवर खर्च करणार आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सरकार जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असतं. म्हणजे सरकारने एका बाजूला मिळवलेलं उत्पन्न हे दुसऱ्या बाजूला जनतेवर खर्च करत असतं. परंतु जनतेवर खर्च करताना मात्र जनतेचं कल्याण महत्तम कशाप्रकारे साधलं जाईल, जनतेच्या कल्याणामध्ये कशाप्रकारे वाढ होईल यासाठी प्रयत्न करीत असतं. मित्रहो, जनतेच्या कल्याणासाठी सरकार खर्च करीत असताना तुम्हा सर्वांना माहीत आहे की समाजामध्ये वेगवेगळे उत्पन्न गटातील लोक राहतात. अर्थातच काही लोक गरीब आहेत, काही लोक श्रीमंत आहेत, काही लोक मध्यम उत्पन्न गटातील आहेत आणि त्यामुळं सरकार जनतेचं कल्याण महत्तम कसं साधलं जाईल, म्हणजे गरीब लोकांना जास्तीत जास्त कशाप्रकारे न्याय प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करत असतं आणि त्या प्रकारे सरकार खर्च करत असतं. म्हणजे सरकारने जे काही उत्पन्न मिळवलेलं आहे ते उत्पन्न एक प्रकारे खर्च करत असतं. पहा, एक उदाहरण पहा की सरकार टॅक्स कोणावर आकारतं, तर सरकार टॅक्स हे श्रीमंत व्यक्तीवर आकारत असतं. म्हणजे सरकार काय करतं, तर एक प्रकारे जनतेकडून उत्पन्न घेतं, श्रीमंत लोकांच्याकडून उत्पन्न काढून घेतं, टॅक्सच्या स्वरूपामध्ये उत्पन्न काढून घेतं आणि सरकार खर्च कोणावर करतं, तर सरकार जास्तीत जास्त खर्च हे गरीब लोकांच्यावर करतं. एकंदरीत सरकारने एक मध्यस्थाची भूमिका केली. सरकारने मध्यस्थाची भूमिका कुठली केली, तर श्रीमंत लोकांच्यावर टॅक्स आकारला, म्हणजे उत्पन्न काढून घेतलं, त्यांच्याकडून उत्पन्न काढून घेतलं आणि गरीब लोकांच्यावर ते उत्पन्न खर्च केलं. अशा प्रकारे मध्यस्थाची भूमिका सरकारने केली. आपण काय पाहतोया, सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याप्ती समजून घेतोया. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये व्याप्तीचा दुसरा मुद्दा आपण समजून कुठला घेतला आहे, तो म्हणजे सार्वजनिक खर्च. म्हणजे सरकारने उत्पन्न मिळवलं आणि मिळवलेलं उत्पन्न सरकारने काय केलं, खर्च केलं. याला सरकारने जर खर्च केलं तर त्याला काय म्हणायचं, सार्वजनिक खर्च. आणि सरकारने जर उत्पन्न मिळवलं तर त्याला काय म्हणायचं, सार्वजनिक उत्पन्न. यानंतर व्याप्तीचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्ज. म्हणजे सरकारसुद्धा कर्ज घेतं. ज्याप्रमाणे व्यक्ती कर्ज घेतो किंवा ज्याप्रमाणे व्यक्तिगत कर्ज असतं त्याप्रमाणे सार्वजनिक कर्जसुद्धा असतं, सरकारसुद्धा कर्ज घेतं. मित्रहो, सरकार जे काही खर्च करतं आणि सरकारने जे काही उत्पन्न मिळवलेलं असतं याच्यामध्ये जर दरी असेल, म्हणजे सरकारचा खर्च हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा हा जर अधिक असेल, तर ही दरी पूर्ण करण्यासाठी किंवा ही दरी दूर करण्यासाठी, म्हणजे जेवढ्याने खर्च उत्पन्नापेक्षा अधिक आहे तो भागवण्यासाठी सरकार कर्ज काढतं, सरकार कर्ज घेतं. जर सरकारने कर्ज घेतलं तर त्याला पब्लिक डेप्ट असं म्हणतात, सार्वजनिक कर्ज असं म्हणतात. सार्वजनिक कर्ज हे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे अंतर्गत कर्ज आणि दुसरं म्हणजे बहिर्गत कर्ज. आता अंतर्गत कर्ज म्हणजे जर सरकारने आपल्या देशातील जनतेकडून जर कर्ज घेतलं तर त्याला काय म्हणायचं, इंटरनल डेप्ट म्हणायचं, अंतर्गत कर्ज असं म्हणायचं. परंतु सरकारने जर बाह्य देशाकडून कर्ज घेतलं तर त्याला बहिर्गत कर्ज असं म्हणायचं, एक्सटर्नल डेप्ट असं म्हणायचं. सरकार अशा प्रकारे अंतर्गत कर्ज किंवा बहिर्गत कर्ज घेतं आणि कर्ज घेऊन उत्पन्नापेक्षा, सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जेवढ्याने सार्वजनिक खर्च अधिक झालेला आहे तो दूर करतं. म्हणजे याचा अर्थ जेवढ्याने खर्च अधिक झालेला आहे तो खर्च भागवण्यासाठी सरकार कर्ज घेतं.
व्याप्तीचा पुढचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे वित्तीय प्रशासन आणि नियंत्रण. विविध मार्गांनी जमा झालेले उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालण्याचे कठीण सरकारला करावं लागतं. वॉटर बॅगहॅट यांनी म्हटल्याप्रमाणे मनी कॅनॉट मॅनेज इटसेल्फ. साहजिकच सरकारला उत्पन्न आणि खर्च किंवा कर्ज यांचे व्यवस्थापन हे करावं लागतं. एका विश्वस्ताच्या भूमिकेतून सरकारला सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालावा लागतो. त्यासाठी अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक हे तयार करावं लागतं. या अंदाजपत्रकाचा आर्थिक वाढ किंवा विकास, उत्पादन व रोजगार यावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात, तसेच होणारा खर्च हा गैर नाही, चुकीचं नाही याची दक्षता घेतली आहे का, यासाठी सरकारला सार्वजनिक आर्थिक व्यवहाराचं प्रशासन आणि नियंत्रण करणं जरुरीचं असतं. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारात याचा अभ्यास करावा लागतो. व्याप्तीचा, पब्लिक फायनान्सच्या व्याप्तीचा शेवटचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक वृद्धी. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी अँड इकॉनॉमिक ग्रोथ. सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या अभ्यासात आर्थिक स्थैर्य आणि वृद्धी यांचा समावेश सर्वप्रथम प्राध्यापक जे.एम. केन्स यांच्या रोजगार सिद्धांतापासून खऱ्या अर्थाने करण्यात आलेला आहे. कारण जे.एम. केन्स यांनी 1936 मध्ये जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने याचा समावेश करण्यात आला. सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या अभ्यासात आर्थिक स्थैर्य आणि वृद्धी यांचा समावेश जे.एम. केन्स यांच्या सिद्धांतापासून करण्यात आलेला आहे. सार्वजनिक उत्पन्न, कर्ज, खर्च आणि त्याचं प्रशासन यांच्या समन्वयातून राजकोषीय नीती म्हणजे फिस्कल पॉलिसी ठरवली जाते. त्यामुळे विकसित देशात आर्थिक स्थिरता तर विकसनशील देशात आर्थिक वृद्धी हे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. म्हणजे विकसित देशांचं उद्दिष्ट काय असतं की इकॉनॉमिक स्टॅबिलिटी प्राप्त करायची, आर्थिक स्थैर्य मिळवायचं, आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवायचं. तर विकसनशील देशाचं उद्दिष्ट काय असतं तर आर्थिक वृद्धी घडवून आणायची, इकॉनॉमिक ग्रोथ घडवून आणायची. अशा प्रकारे विकसित देशांचं उद्दिष्ट वेगळं असतं आणि विकसनशील देशाचं उद्दिष्ट वेगवेगळं असतं. म्हणजे याचा अर्थ साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर विकसित देशांचं उद्दिष्ट, जे काही विकसित देश आहेत किंवा जे काही प्रगत देश आहेत त्यांचं उद्दिष्ट काय असतं की झालेला विकास हा टिकवून ठेवायचा, म्हणजे आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवायचं. तर विकसनशील म्हणजे जे गरीब देश आहेत किंवा विकासाच्या मार्गावर जे काही देश आहेत त्यांचं उद्दिष्ट काय असतं की विकास घडवून आणायचा, आर्थिक विकास घडवून आणायचा. अशा प्रकारे या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, त्याचबरोबर सार्वजनिक कर्ज आणि आर्थिक वृद्धी आणि विकास अशा घटकांचा अभ्यास केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय, पब्लिक फायनान्स म्हणजे काय, सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर याची व्याप्ती आपण समजून घेतलेली आहे. मित्रहो, या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.